झिमझिम पावसाळ्यात गरमागरम अंडा करी आणि सोबत मऊ चपाती खाण्याची मज्जाच वेगळी असते। अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि आपण ग्रेव्हीमध्ये वापरलेले आलं, लसूण आणि गरम मसाले शरीराला उष्णता देतात, ज्यामुळे पावसाळ्यात सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो। तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल अंडा करी। तर सर्वात आधी अंडे उकळून घेऊ, त्याच्यानंतर टोमॅटो चांगला बारीक कापून घेऊ। आता ग्रेव्हीचं वाटण बनवण्यासाठी मी इथं वापरलेला आहे टमाटा, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे खोबरं, मी ओलं खोबरं घेतलंय। त्यासोबतच आपल्याला कांदा लागणार आहे, फ्राय करायचा आहे कांदा, ते वाटणात नाही वापरायचा। त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला टमाटा, खोबरं, मिरची आणि कोथिंबीर आणि लसूणचे 2 पाकळ्या हे टाकून आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची। आता ग्रेव्हीला चांगला टेक्स्चर देण्यासाठी आणि चांगली चव देण्यासाठी एका वाटीत थोडं दही घ्या, त्यात आपल्याला लाल तिखट घालायचंय, गरम मसाला, हळद आणि हे छान मिक्स करायचंय आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची। ह्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चांगली टेस्ट येईल। आता कढईत टाका तेल आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा सोनेरी रंगाचा होईपर्यंत। कांदा चांगला शिजेपर्यंत आपण इकडे अंडी छान सोलून घेऊ आणि त्याच्यावर आपल्याला थोडेसे कट्स करायचे, ज्यामुळे मसाला आतपर्यंत जाईल आणि अंडही खायला टेस्टी लागेल। अशा प्रकारे तुम्ही कट्स करू शकता, ज्यामुळे अंड तुटणारही नाही। परतलेला कांदा साईडला करून राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला अंडी छान शॅलो फ्राय करायचे। अशा प्रकारे अंडे ग्रेव्हीमध्ये खूप छान लागतात। छान अंडी फ्राय झाली की ते साईडला काढून घ्यायचे। आता आपल्याला कढईत टाकायचा आहे फ्राय केलेला कांदा, जो आपण ऑलरेडी फ्राय केला होता। त्यानंतर हिरवं वाटण जे आपण वाटून घेतलंय ते टाकायचंय। त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती दही आणि मसाल्यांची, ती त्यामध्ये मिक्स करायची छान। आता आपल्याला दोन्हीही छान मिक्स करून घ्यायचंय आणि हा मसाला आपल्याला प्रॉपर शिजवून घ्यायचा आहे। मसाला तेल सोडायला लागला की त्यामध्ये आपण जे अंडी फ्राय केली होती त्यामध्ये एक एक टाकून घ्यायचंय आणि छान सगळे अंडी त्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचंय। आता गरजेनुसार थोडं पाणी आणि चिमूटभर मीठ घालून 5 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचंय आणि आपला अंडा करी तयार आहे। त्यावर घाला भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर। रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा।